महत्वाची मोठी बातमी यानंतरची आता आपण पाहूया। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता मोठे बदल होत आहेत की काय असं दिसतंय। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने हे बदल होत आहेत। मुंबईतील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख ही सगळी पदं आता रद्द करण्यात आलेली आहेत। या सर्व पदांवर नव्या नियुक्त्या आता होणार आहेत। शिवसेनेची आज महत्वाची आढावा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या संदर्भातला ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल खास करून मुंबई संदर्भात होणार असल्याचं समजतं आहे। जी सगळी पदं आहेत, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ही सगळी पदं आता रद्द करण्यात आल्याचं समजतंय। नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत। काय नेमकं या सगळ्या मागे पक्षाची भूमिका असल्याचं दिसतंय? श्रीकांत शिंदेंचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं होतं? नक्कीच अजिंक्य, आज शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होती आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे 4 निर्णय किंवा 4 ठराव जे आहेत ते मांडण्यात आले आणि ते मंजूर देखील करण्यात आले। अशा प्रकारचे 4 ठराव आहेत। पहिला ठराव म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व शाखा प्रमुखपासून विभाग प्रमुखांपर्यंत जी सर्व पदं आहेत ती सर्व पदं रद्द करण्यात आलेली आहेत आणि एकंदरीत या सर्व पदांवरती नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत समिती स्थापन केली जाणार, त्या समितीच्या अंतर्गत सर्व जे नियुक्त्या त्या केल्या जाणार आहेत। एकंदर हा पहिला निर्णय आहे। त्यानंतर दुसरा निर्णय म्हणजे येत्या 23 तारखेला म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 तारखेला शिवसेनेचा अत्यंत महत्त्वाचा भव्य मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। मुंबईतील बीकेसी मैदानात जो तो मेळावा पार पडणार आहे। त्या मेळाव्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार यांचा सत्कार केला जाणार आहे। एकंदर हा एक दुसरा निर्णय आहे। त्यानंतर तिसरा निर्णय म्हणजे शिवसेनेचा 24 तारखेपासून 9 फेब्रुवारीपर्यंत या संपूर्ण दिवसांमध्ये शिवसेनेचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे नवीन चेहरे किंवा नवीन नियुक्त्या देखील केल्या जाणार आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौथा निर्णय म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे, त्या स्मारकाच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सध्या उद्धव ठाकरे आहेत, त्यांची या संपूर्ण पदावर हकालपट्टी करावी अशा अनेक अत्यंत महत्त्वाचा जो मोठा निर्णय आहे किंवा एकंदर मोठी मागणी जी आहे ती आपल्याला करताना पाहायला मिळते। तसा ठराव देखील आज मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे जी मागणी आहे ती सध्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे। त्यानंतर हा सुद्धा निर्णय व्हावा अशा प्रकारे देखील त्यांची मागणी आहे। अशा प्रकारे 4 जे मुद्दे आहेत, 4 जे निर्णय आहेत त्यावर आज चर्चा झाली। एकंदर या संपूर्ण बैठकीमध्ये या 4 मुद्द्यांवरती आपल्याला फोकस झालेला पाहायला मिळाला। एकंदर या संपूर्ण बैठकीचा जर आकस पाहिला तर एकंदर तो आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका याच्या अनुषंगाने आजची बैठक पार पडलेली आहे। ठीक, अजिंक्य। भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।